आता एक महत्वाची अपडेट समोर आलेले आहे. कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधून आता ही अपडेट समोर आलेली आहे. या ठिकाणी भाजपच्या उमेदवार राजनंदा महाडिक यांच्यासोबतच शिवसेनेच्या वंदना मोहिते या पोस्टल मतमोजणीमध्ये आघाडीवर असल्याचं चित्र सध्या ऐकायला मिळतंय. आताची सुरुवातीपासूनच पोस्टल मतमोजणी झाली होती आणि या पोस्टल मतमोजणीमध्ये राजनंदा महाडिक आणि वंदना मोहिते यांनी आघाडी घेतली असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकूणच आता या संपूर्ण प्रभागामध्ये बघायला गेलं तर भाजपचे 3 उमेदवार होते आणि शिवसेनेचे 1 उमेदवार होते आणि या प्रभागातून राजनंदा महाडिक असतील या भाजपकडून आणि वंदना मोहिते या निवडणुकीच्या रिंगणात होत्या आणि आता या पोस्टल मतमोजणीतून त्या आघाडीवर आहेत. दुसरीकडे बघायला गेलं तर आणखीन एक जे हाय व्होल्टेज सामना ज्या ठिकाणी रंगलेला होता, एकीकडे आमदार सतेज पाटील यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शारंगधर देशमुख हे आता शिवसेनेचं धनुष्यबाण घेऊन या रिंगणात आहेत. दुसरीकडे माजी नगरसेवक राहुल माने हे काँग्रेसकडून या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोघांच्या लढतीकडे संपूर्ण कोल्हापूर शहराचं लक्ष लागून होतं. या ठिकाणी नेमकं काय घडणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे. दरम्यान आता आलेल्या आकडेवारीनुसार या ठिकाणी राहुल माने जे आहेत ते या ठिकाणी सुरुवातीच्या कलामध्ये त्यांचं जर बघितला तर ते राहुल माने या ठिकाणी आघाडी असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. शारंगधर देशमुख हे माजी स्थायी समिती सभापती राहिलेले आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे गटनेते म्हणून त्यांनी महापालिकेत काम केलेलं आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या आधीच शारंगधर देशमुख यांनी आमदार सतेज पाटील यांचा हात सोडून शिवसेनेचं धनुष्यबाण हातात घेतलं आणि या धनुष्यबाण चिन्हावरच ते या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत, आपलं नशीब आजमावत आहेत. कारण प्रभाग जो आहे तो आता प्रभाग विस्तारलेला आहे आणि या प्रभाग क्रमांक 9 मधून आताची आलेली आकडेवारी म्हणजे राहुल माने जे आहेत ते सुरुवातीच्या कलामध्ये आघाडीवर असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.